नमस्कार मित्रांनो, MMM मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. EPS 95 पेन्शन बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लाखो पेन्शनधारक आणि कर्मचारी एकच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. मला हायर पेन्शन निवडल्यास नेमकी किती पेन्शन मिळेल? काही जणांना वाटते की पेन्शन फक्त 5,000 ते 7,000 पर्यंतच मिळते, तर काही जण म्हणतात की हायर पेन्शनमुळे 20,000 ते 40,000 पर्यंत पेन्शन मिळू शकते. पण यामागचे खरे गणित काय आहे? तुमच्या नोकरीची वर्षे, पगार आणि बोनस वेटेज यामुळे पेन्शन मध्ये किती मोठा फरक पडतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरणासह संपूर्ण गणित समजून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला एक असा मुद्दा सांगणार आहे ज्यामुळे अनेक कर्मचारी हायर पेन्शनसाठी अर्ज करताना मोठी चूक करत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. EPS 95 पेन्शन फॉर्म्युला समजून घ्या. सर्वप्रथम पेन्शनचे अधिकृत सूत्र समजून घेऊया. या सूत्रामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पेन्शनेबल सॅलरी म्हणजे काय? ही तुमची पेन्शन पात्र सरासरी वेतन रक्कम असते. सध्या सामान्य EPS 95 मध्ये 15,000 ची मर्यादा लागू आहे. म्हणजे तुमचा पगार 50,000 असो किंवा 1,00,000 असो, गणित फक्त 15,000 रुपयेवर केले जाते. पण हायर पेन्शन मध्ये तुमचा प्रत्यक्ष पगार विचारात घेतला जाऊ शकतो. यामुळेच पेन्शन मध्ये मोठी वाढ दिसून येते. 2. पेन्शनेबल सर्व्हिस म्हणजे काय? तुम्ही EPS किंवा EPS मध्ये किती वर्षे योगदान दिले आहे ते. उदाहरणार्थ 25 वर्षे नोकरी म्हणजे 25 वर्षे सेवा, 30 वर्षे नोकरी म्हणजे 30 वर्षे सेवा, 35 वर्षे नोकरी म्हणजे 35 वर्षे सेवा. 3. बोनस वेटेज म्हणजे काय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर तुमची सेवा 20 वर्षापेक्षा जास्त असेल तर EPS नियमानुसार 2 वर्षाची अतिरिक्त सेवा जोडली जाते. म्हणजे 25 वर्षे सेवा असेल तर 27 वर्षे गणना केली जाते. 30 वर्षे सेवा केली असेल तर 32 वर्षे गणना केली जाते. 35 वर्षे सेवा केली असेल तर 37 वर्षे गणना केली जाते. ही 2 अतिरिक्त वर्षे तुमची पेन्शन हजारो रुपयांनी वाढवू शकतात. आता प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. समजा एका कर्मचाऱ्याचा सरासरी पगार 50,000 आहे, नोकरी 25 वर्षे, बोनस वेटेज 2 वर्षे, म्हणजेच एकूण सेवा 27 वर्षे. जुनी EPS गणना 15,000 मर्यादेनुसार मासिक पेन्शन 5,785. हायर पेन्शन प्रत्यक्ष पगार 50,000 झाल्यास मासिक पेन्शन 19,285. प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. समजा एका कर्मचाऱ्याचा सरासरी पगार 50,000 आहे, नोकरी 25 वर्षे, बोनस वेटेज 2 वर्षे, एकूण सेवा 27 वर्षे. जुनी EPS गणना 15,000 मर्यादेनुसार मासिक पेन्शन 5,785. हायर पेन्शन गणना प्रत्यक्ष पगार 50,000 झाल्यास मासिक पेन्शन 19,285. किती फायदा? 19,285 फायदा 19,285 वजा 5,785 म्हणजे 13,500 अतिरिक्त पेन्शन. म्हणजे वर्षाला 13,500 गुणिले 12 म्हणजेच 1,62,000 अतिरिक्त उत्पन्न. आणि जर व्यक्ती 20 वर्षे पेन्शन घेत असेल तर 1,62,000 गुणिले 20 म्हणजेच 32 लाखापेक्षा जास्त अतिरिक्त फायदा. म्हणूनच हायर पेन्शन बाबत इतकी चर्चा होत आहे. आता 30 वर्षाची सेवा असलेल्या कर्मचाऱ्याचे उदाहरण पाहूया. सरासरी पगार 50,000 रुपये, नोकरी 30 वर्षे, बोनस 2 वर्षे, एकूण सेवा 32 वर्षे. हायर पेन्शन गणना मासिक पेन्शन 22,857 रुपये, म्हणजे 25 वर्षाच्या कर्मचाऱ्यापेक्षा जवळपास ₹3,500 अधिक पेन्शन. फक्त 5 वर्षे जास्त नोकरी केल्याने हा फरक पडतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, EPS 95 मध्ये सेवा काळ खूप महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचे पाहूया. पगार 50,000 रुपये, नोकरी 35 वर्षे, बोनस 2 वर्षे, एकूण सेवा 37 वर्षे. हायर पेन्शन गणना मासिक पेन्शन 26,428 रुपये. तुलना करा. 25 वर्षे सेवा 19,285 रुपये, 30 वर्षे सेवा 22,857 रुपये, 35 वर्षे सेवा 26,428 रुपये. फरक जवळपास 7,143 रुपये प्रति महिना. म्हणजे वर्षाला सुमारे 85,000 पेक्षा जास्त आणि दीर्घकालीन लाभ लाखो रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. हायर पेन्शन घेताना ही चूक करू नका.
आता सर्वात महत्वाचा मुद्दा, हायर पेन्शन म्हणजे फक्त जास्त पेन्शन नाही. यासाठी काही कर्मचाऱ्यांना मागील काळातील ईपीएस योगदानाची थकबाकी भरावी लागू शकते. याला अनेकदा एरियर्स कॉन्ट्रीब्युशन असे म्हटले जाते. म्हणून फक्त जास्त पेन्शन दिसते म्हणून निर्णय घेऊ नका. खालील गोष्टी तपासा. तुमची सेवा किती वर्षे आहे, तुमचा सरासरी पगार किती होता, किती अतिरिक्त योगदान भरावे लागेल, निवृत्तीनंतर किती वर्षात ती रक्कम वसूल होईल. अनेक तज्ञ याला ब्रेक इव्हन अनालिसिस म्हणतात. ज्यांची सेवा जास्त आणि पगार जास्त आहे त्यांना हायर पेन्शन अधिक फायदेशीर ठरू शकते. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की 25 वर्षे सेवा 19,285 रुपये पेन्शन, 30 वर्षे सेवा 22,857 रुपये पेन्शन, 35 वर्षे सेवा 26,428 रुपये पेन्शन, 20 वर्षापेक्षा जास्त सेवेला 2 वर्षाचा बोनस मिळतो. हायर पेन्शन मध्ये प्रत्यक्ष पगाराचा मोठा फायदा होऊ शकतो, पण अतिरिक्त योगदान आणि थकबाकीचा विचार करणे तितकेच महत्वाचे आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुमची नोकरी किती वर्षे झाली आहे, तुमचा सरासरी पगार किती होता, कमेंट मध्ये लिहा. सेवा वर्षे अधिक पगार, उदाहरणार्थ 32 वर्षे 45,000 पगार, 28 वर्षे 60,000 पगार. मी तुमचे अंदाजे पेन्शन गणित सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक, शेअर करा आणि इन्फो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.